नमस्कार मित्रांनो, दिनांक 16 मार्च 2025 च्या अधिकृत शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींचे फॉर्म भरणाऱ्या लाडक्या अंगणवाडी सेविकांना देखील सरकारकडून एक गुड न्यूज देण्यात आली आहे आणि याबद्दलची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिताई तटकरे यांनी विधान भवनामध्ये बोलताना दिली आहे। आता या माहितीनुसार आपल्या सर्वांना माहिती आहेच की लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी सर्वाधिक मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो होता अंगणवाडी सेविकांचा आणि त्यामुळेच अंगणवाडी सेविकांना आता यामध्ये मागील काही दिवसांपासून जे प्रोत्साहनपर प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारद्वारे जाहीर करण्यात आला होता। म्हणजेच की इलेक्शनच्या वेळी असेल किंवा त्याआधी देखील महिला व बाल विकास विभागाद्वारे त्यासोबत मंत्र्यांद्वारे देखील सांगण्यात आले होते की आम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणाऱ्या महिलांना म्हणजेच की अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी 50 रुपये प्रोत्साहनपर भत्ता देणार आहे आणि त्याचाच आता शासनाने निर्णय देखील घेतलेला आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काच्या मराठी हायटेक या युट्यूब चॅनल मध्ये सर्वात आहे तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि ही बातमी काय आहे, ही न्यूज काय आहे याबद्दलची माहिती आपण आता पाहूया। तर बघा, दैनिक स्थैर्य यांच्याद्वारे ही बातमी सांगण्यात आली आहे। 16 मार्च 2025 च्या बातमीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि आता यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद देखील करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया देखील म्हणजे लक्षात घ्या की निधी वितरणाची प्रक्रिया देखील आता क्षेत्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेमध्ये बोलताना दिली आहे। विधानसभा सदस्य म्हणजेच की आमदार रोहित पवार आणि वरुण देसाई यांनी या संदर्भात वारंवार प्रश्न केला होता आणि तेच प्रश्न आता त्या ठिकाणी त्याचे उत्तर देण्यात आले। आता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बघा, अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिका यांनी ज्या ज्या पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते त्यांना प्रत्येक अर्जाला 50 रुपये देण्याचा निर्णय घेतला। आता हे अर्ज कसे भरले तुम्ही म्हणाल की कसं समजणार, तर अंगणवाडी सेविकांकडे जो मोबाईल होता त्यामध्ये जे एक ऍप्लिकेशन देण्यात आलं होतं त्या ऍप्लिकेशन मधून त्यांचा जो डेटा आहे तो डेटा सर्व मिळणार आहे आणि या डेटा थ्रू त्यांना हे जे प्रोत्साहनपर जे पैसे आहेत ते प्रोत्साहनपर पैसे मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की नारी शक्ती दूत या ऍप्लिकेशनद्वारे हे अर्ज भरण्यात आले होते, मग ज्या महिलांनी स्वतः अर्ज भरले त्यांना हा भत्ता मिळणार का, तर त्यांना हा भत्ता मिळणार नाही। हा भत्ता फक्त अंगणवाडी सेविकांनाच मिळणार आहे याची तुम्ही सर्वात आधी नोंद घ्यायची आहे। त्यामुळेच या भत्त्यासाठी किंवा हा प्रोत्साहनपर भत्ता देण्यासाठी 31.33 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे। म्हणजे की या योजनेचा किंवा ही जी अंमलबजावणी आहे या अंमलबजावणीसाठी आता 31.33 कोटी रुपयांचा निधी देखील या ठिकाणी वितरित करण्यात आला आहे। म्हणजेच की हा प्रोसेस पूर्ण अंतिम टप्प्यात आली असून आता अंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तसेच या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना लाभ मिळेल असे देखील मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेमध्ये बोलताना सांगितले आहे। आणि त्यामुळेच अंगणवाडी सेविका या ज्या मागील काही दिवसांपासून वाट पाहत होत्या, अनेक ठिकाणी चौकशी करत होत्या की आम्हाला पैसे येणार का नाही, त्यांसाठी आनंदाची बातमी आता या संदर्भातील शासन निर्णय किंवा अधिसूचना ज्याला आपण म्हणतो ती अधिसूचना लवकरच प्रकाशित होणार आहे आणि ही अधिसूचना प्रकाशित झाल्यानंतर या संदर्भातील निधी वाटप कधी होतं याबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे। तत्पुरते ही जी एक महत्वाची बातमी आहे ती अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाची असणार आहे, त्यामुळे नक्कीच ही माहिती शेअर करायला विसरू नका। तसेच अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।